शिवाजी महाराज इकडे खाली बसा इकडे बसा श्री क्षेत्र नगर नारायणगड महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती आपले सगळ्यांचे गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या धानोरा गावातील जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश. आपल्या गावातल्या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सर्व गावकऱ्यांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या गावात सप्ताह सुरू आणि बाबाजींनी सांगितलं यायला लागतं. आम्ही हिंगोलीला जाणार होतो पण तिकडचा रस्ता सोडला आणि इकडं बाबाजींचा शब्द हा आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तांसाठी प्रमाण. नारायणगडावरती आपण जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे लोक. आपल्याला रायगड आणि नारायणगड हे महाराष्ट्रासाठी जीवापेक्षा जास्त सांभाळणारे लोक आहेत. या गडाचे सगळ्यांना पाठबळ, सगळ्यांना शिवाय. त्यामुळे बाबाजींचा शब्द कोणाला डावलता येत नाही मोडतापणे. आम्ही बाबाला सांगितलं आम्ही येणार आहे, आम्ही उशिरा जाऊ हिंगोलीला आणि दिलेला शब्द आम्ही पाळला. आता पोळा पण संपलाय, निवडणुकीचा पोळा होता तो पण संपला. आता पुन्हा लढाई मराठ्यांची सुरू झाली आरक्षणासाठी. कारण आपले लेकरं त्यात मोठे होणार. आपल्याला मिळू दिलं जात नव्हतं ते आता मिळालं. ज्यांची इच्छा होती मिळालंच नाही पाहिजे त्यांनाही काय बोलताय ना, कारण मराठ्यांना जे मिळणारं नव्हतं तेच मिळालं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नव्हतं ते मराठ्यांना मिळालं. आता ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. एकदा ती अंमलबजावणी झाली घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं म्हणून सांगितलं. तुमच्या गावात निघाले का म्हणून नाही? मग मी आहे ना सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणीच त्याच्यासाठी. मी काहीच वाईट नाही करत. या समाजाला न्याय मिळावा म्हणून काम करतो आणि हे काम मी एकट्याने नाही केलं. मी जाणून बुजून आपल्या धानोरा गावात ही गोष्ट सांगतो. मी एकट्यानं नाही केलं, अनेकांनी स्वतःच्या समाजासाठी काम केलेलं. फक्त दिसायला मी एकटा लागलो. असा एकही नेता होऊन गेला नाही 70 वर्षात की त्याने त्याच्या जातीसाठी किंवा त्याच्या पोरांसाठी काम नाही केलं. नोंदी निघाल्या काय दोघांच्या चालू होतं दोघांचं. असा या राज्यातला एकही नेता नाही की त्यांनी केलं नाही. मी काय वाईट करायला, मी तर नेता पण नाही. मी माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून काम करतो ना. मी सत्तेत आहे ना राजकारणात. खरं तर हे काम नेत्याचं होतं की ज्याला तुम्ही 70 वर्षात निवडून दिलं त्याचं काम होतं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे किंवा मराठ्यांच्या नोंदी कुठं हे त्याचं काम होतं. आपल्या आईबापांना रात्रंदिवस कष्ट करून मुलं शिकवले, पण आरक्षणापायी त्या लेकरांना ना नोकऱ्या लागतात
ना उच्च शिक्षण घेता येतं. मग तुम्ही ज्याला मोठं केलं तर त्याची जबाबदारी होती मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे, आणि त्या नोंदी शोधण्याचं काम त्यांचं होतं. कारण विधानसभेच्या पटलावर ते काम करत होते. मी तर कुठलाच राजकारणी नाहीये, ना मी कुठल्या पक्षाचा आहे, ना कुठला सत्तेत. तुम्ही मराठ्यांचे मतं घेतले पण स्वतःच्या जातीसाठी काम केलं. तुमची जात आमच्या जीवावरती सुधरिली, आमच्या मताच्या जोरावर. आम्ही तर आमच्या समाजासाठी त्यांचा मुलगा म्हणून आम्ही लढतो. या 4-5 दिवसातली खतखत बघा, जाणून बुजून सांगतोय. इतकी चिडचिड वाढली, काय करावं काहीच कळायला. मी तुम्हाला सांगितलं होतं असं होणार आहे. तुम्ही ऐकलं नाही, आणि इथून पाठीमागे सुद्धा तुम्ही ऐकलेलं नाही. 70 वर्ष तुम्ही हेच केलं, आणि इथून पुढे सुद्धा मराठा समाज तुम्ही हेच करायला लागला. तुम्हाला मी सांगितलं होतं वेळ निघून गेली की हे गुरगुर करणारे, कारण यांची सवयच आहे पहिल्यापासून. यांना कसली गरज लागली का मराठ्यांच्या चपला सकट पाय पडायचे, आणि एकदा गरज सरली की पुन्हा मस्तीला यायची. ही यांची पहिल्यापासूनची सवय. मी तुम्हाला सांगितलं होतं स्वतःच्या लेकराच्या स्वतःच्या जातीच्या बाजूने सावध राहा. नका रे जात मारू, नका जातीचे लेकरं मारू. आपल्या लेकराच्या बाजूला कोणी नाही. आपले लेकरं मोठे करण्यासाठी कोणीच धावून येणार नाहीये. आपण सगळ्याला सांभाळले, पण आपल्या लेकराला तांब्याभर पाणी द्यायला सुद्धा कोणी येणार नाहीये. मी वेळ मराठ्यांना सांगतो, तुम्ही भानावऱ्या राजकारण फेजकारण जळू द्या. तुम्ही तुमच्या नेत्याला मानायला लागले, पण स्वतःच्या जातीच्या पोरांचे मुडदे पडायला लागले. मला हे माहित होतं, वेळ निघून गेलं हे मानवर काढणार, आणि ते 2-3 दिवसात व्हायला लागले. माझंही बारकाईनं लक्ष आहे. तुम्ही किती वळवळ करताय, काय करताय, माझं बारकाईनं लक्ष आहे. पाटोद्या तालुक्यात सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या पोरांवरती हल्ला केलाय. बीड तालुक्यात केलाय, काल परळीमध्ये सुद्धा केलाय, घाट नांदूरमध्ये सुद्धा केलाय. माझं बारकाईनं लक्ष आहे. 100 चुका भाऊ द्या, मराठ्याचा काय कचका असतो मग बघू. माझा नाविलाज आहे, मी जाणून बुजून नाही करत हे. माझा समाज लय दिवसापासून अन्याय सहन करतोय, छळ सहन करतोय. तुमची नुसती गुंडगिरी चालली. आम्ही तुमचं काही केलेलं नाही हे तरी तुमची गुंडगिरी. याच्यासाठी मराठ्यांना सांगतोय, सत्तेकडे जा. यांना सत्तेपासून बाजूला ठेवणं गरजेचं आहे. नसता तुमच्या पोरांना आणि तुमच्या मुलींना शिक्षण सुद्धा अवघड होईल. हे करणार होते, हे आम्ही कोणाचेच नाही, आम्ही कोणाकडूनच नाही. आम्ही तुमच्या सोबत हे चपला सकट पाय पाडणार, आणि वेळ निघून गेली हे 5 वर्ष पुन्हा ताण देणार. ही यांची घोडेच आहे पहिल्यापासूनची. कारण यांना ज्याचं खाल्लं त्याच्यावर उलटायची सवय पहिल्यापासून. ज्याचं खाल्लं त्याचा उपकार मानायचा यांना माहितच नाही. मराठ्यांचेच नेते सगळे व्यासपीठावर. आता मराठ्यांच्याच जीवावर मोठं व्हायचं, मराठ्यांच्याच पोरांवरचे हल्ले सुरू करायचे. हे यांचं होणारच होतं. मी असलो काय नसलो काय तुम्हाला हे अन्याय सहन करावाच लागणार. इथून पाठीमागही 10 वर्षापूर्वी होता, आजही तीच परिस्थिती. आता सुद्धा पुन्हा तेच. यांना ना गाद्या कळत्यात, ना यांना मंदिर कळतंय. जिथं लागल तिथं त्यांना जसं नाचायचं तसं ते नाचतील. आणि हे माझ्या काळजाला लागतं, कारण मी खानदानी मराठ्याचा. मी बेगडी नाही, कोणाच्या बापाचं खात नाही. तुम्हाला महाराजांचा गाद्यांचा सन्मान करता आला पाहिजे. तुमच्या डोळ्यात देखता त्या गाद्यांचा अपमान होतो, तरी तुम्हाला ते चालतं. परत म्हणायचं आम्ही जातीवादी नाही. आम्ही कोणता जातीवाद केला? कोणता ओबीसी मराठा वाद मराठीने कुठे केला? दाखवा. वाद तुम्हीच करायचा. क्लिपा तुमच्याच व्हायरल होणार. बसायला जागा नाही इतके 12 डझन भर मराठ्यांचेच नेते
ह्यो होणारा हल्ले, ही होणारा मराठ्यांचा अपमान, ही फक्त मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांची हार आहे. उद्या तुमच्यावर बी वेळ येणार आहे मराठ्यांवर, लक्षात असू द्या. तुम्ही व्यासपीठावर बसताय ना, गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय होतोय, तुम्ही उघड्या डोळ्याने आता बघताय. जे त्यांच्या व्यासपीठावर बसतात त्या मराठ्यांचं काम होतं की तुम्ही मराठ्यांवरती पुन्हा अन्याय केला, कारण तुमच्यावरची वेळ निघून गेली म्हणून तुम्ही सुरू केलं. आता तर नवीनच सुरू केले, मीडियालाच बाहेर दिली TV 9ला. माझ्याबद्दल पंकजाताई मुंडे कधी विरोध केला मी? कधी पाडा मानलेला शब्द दाखवा मला. त्यांना पाडा असा एक शब्द दाखवा, किंवा महाविकास आघाडीला निवडून आणा दाखवा. काल माझ्या विरोधात बैठक, असे उपकार भेटते. काल माझ्या विरोधात बैठक होती, त्यांना गावाने फिरायचं केली का मानवर? मी कोणत्या पोरांना सांगितलं यांना गावागावात अडवा म्हणून? मी उलट अडवणाऱ्याला सुद्धा खडसवलंय मीडियात, हे बरोबर नाही म्हणून. कारण लोकशाहीचा अधिकार आहे, प्रत्येकाला गेलं पाहिजे. आणि ते जाहीर धमकी देणार त्यांना गावात हिंडायचं, ठीक आहे. मी तर भेकड नाहीच, आणि मी मरायला कोणत्याच दिवशी भेद बी नाही, कारण त्यांच्या पोस्ट आहेत. आता जाणून बुजून सांगतो तुम्हाला, त्यांच्या काही लोकांनी लिहायला सुरुवात केली, त्यांना लिहायला लावायला लावलं त्या दोघांनी. कचाट्यात सापडू द्या म्हणून दाखवतो जरांग्याला. बाळा तो अंड्याच्या बाहेर निघाला नाही, तो जरांग्यात काय आणखीन बघितला नाही. समोर येऊन फक्त समोर त्याला जीवच मारून टाकणार, मला असं लिहितो. त्याला जीवच मारून टाकणार जरांग्याला, फक्त महाकाचा त्यात गाठवली. परत गुप्त बैठक सुद्धा परळी झाली काल रात्री, मराठ्यांनाच बोलू. माझ्याबद्दल तिथं गरळ होती त्या बैठकीत. मला सगळं माहित होतं, सांगणारे असते त्यांना जसे सांगणारे तशी. मग त्यांनी लिहायला सुरू केलं, त्याला बी राज फिरायचंय. मी आता जाहीर सांगतो, मी रोज पिढ्यात येणार आहे, रोज. आता तर रोज येणार आहे. कोण मारणार आहे? अरे तुम्हाला दोघाला झालंय काय? तुम्हाला वाटतं तुमच्यात लोक आहेत, मला हिंडून देणार नाही किंवा मला जीवच मारून टाकणार तुम्ही? मी कुठं मारायला भेटोय? जीवच मारून टाकायला. जाहीर सांगतो आज, जी गोळी मला चाटून जाईल ना, मराठे त्या रांगाची जात सुद्धा या राज्यात शिल्लक होणार नाही. तुम्ही साधं सोपं समजू नका. काय वाईट नाही करत मी, माझ्या गोरगरीब मराठ्यावर अन्याय होऊ नये म्हणून लढतोय. पुढे लढणार आहे, नाही माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार मी. माझा समाज का अन्याय सहन करायला नाही आला. एकदाही मी जातीवादावर बोललेलो नाही. आणखी विनाकारण हे असले पदवीय पोरं पाठवून तुम्ही जर हल्ले करणार असाल, मी भेटत नाही. समोर ये फक्त. माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा रक्त आहे. आमच्या अंगात का भुसा भरलेला नाही. आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार, मला मारून टाकणार. बाळ, तो ह्या नेत्याला बी राज्यात फिरायचंय. मराठी सोपे समजू नको. तुझे लोक आहेत, आमचे सुद्धा नाही खुंकार आहेत. आमचे का पठ्ठे सोपे नाहीत. करून बघा. तुम्हाला बी राज्यात फिरायचं तुमच्या नेत्याला. जिथं वळवळ कराल, मला अडवताल, मी येणार आहे बीडमध्ये. बघतो कोण मारायला येतोय मला, आणि या दोघांचं किती बळ आहे त्यांना ते हे मराठ्याला कळू द्या.
मी मराठ्यांना आरक्षण मागतोय म्हणून तुम्ही मला मारणार. तुम्ही दोघे जण सांगणार आम्ही तुमच्या पाठीशी आहे. काल घाटनांदूरला प्रकार झालेला कळालाय मला. काय पोरांची चूक आहे द्या. त्यांच्यावरती 307चे गुन्हे दाखल केले. नाही हटत मराठी किती तुम्ही गुन्हे दाखल केले तरी पण, कारण आम्ही वाईट नाही करत. आम्हालाही स्वप्न आहे आमचे लेकर, आमच्या मुली, आमच्या मुलं मोठे झाले पाहिजेत. तुम्हाला स्वप्न होता, तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला? तुम्ही कोणाचं आरक्षण खाल्लं आम्ही कधी म्हणलो का? कोणत्या मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेस विरोध केला? मग आज मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळतं का? पोर दुखायला लागला तुमचं? कोणत्या मराठ्यांनी ओबीसीला विरोध केला किंवा दोघा बहीण भावाला विरोध केला? तुम्हाला जर मराठ्यांनी विरोध केला असता तर इतकं मतदान झालं नसतं आणि इतके डझनभर आमचे आमदार मंत्री तुमच्या व्यासपीठावर राहिले नसते. आता त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, हे तुमचा अपमान आहे, ती हार आहे तुमची, कारण तुमची जात आता ते संपवायला निघाले. माझं सोडून द्या, मी खंबीर आहे मराठ्यांसाठी मरायला. कोण अंगावर येतोय बघतो, आणि जे अंगावर येतील ना मायबाप मराठ्यानं तुम्हाला आज सांगतो फक्त हे दोघ जणच पाठवणार आहे. या दोघांची चाल आहे की मला मारून टाकायची सुपारी त्या पोरांना द्यायची. त्याला फक्त समोरून ये म्हणा, कारण मी क्षत्रिय मराठा आहे. छत्रपतींचं रक्त माझ्या अंगात आहे, ही अवलाद घेणारी नाहीये. मराठ्यांसाठी मी माग हटत नाही. तुम्हालाही सांगतो तुमच्या लेकरासाठी बलिदान द्यायला तयार आहे. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे. पण मला जसं बीडमध्ये फिरायची धमकी दिली टू-व्हीलरच्या बाईक मध्ये, आणि त्यांचे पोरं खाली यायला लागले, त्याच्याकडे आम्ही बघतो. मला हो, मला बीडमध्ये यायचंय, तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं हे विसरू नका. तुमचे गुंडगिरी आम्ही सहन करायला मोकळे नाहीत. केली खूप दिवस, काल परवा बीडमध्ये पण झालं. मी सांगितलं होतं तुम्हाला हे होणार आहे. आपली जात मोठी व्हावी यांना वाटत नाही, आपल्या जातीकडून त्यांना मोठं व्हावं वाटतं. फक्त आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी त्यांना अडवलं त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे, तुमचं म्हणणं काय? तर टिंगल केल्यासारखे हसलेले त्या पोराला. ते लाज वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या मराठ्यांना. तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखं बोलते. यांना माहिती फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवावर मोठं व्हायचं, पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरांची दाबदडप करायची. बघतोय मी, भाऊ द्या 100 चोखा तुमची. आम्ही लय दम धरणारे लोक आहेत, आम्ही उताळे नाही आहेत. आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय. बारकायला ठेणे आमचं सहन करतो तर करू. नरड्याला आल्यावर शेवटी मराठे रस्त्यावर तर आम्हाला उतरावंच लागणार आहे, पण अन्याय मात्र आम्ही नाही सहन करत. कारण आमचा जन्म काय नुसता अन्याय करण्यासाठी आमच्या आईबापाने घातला नाही. आम्हाला आमच्या लेकरावर अन्याय व्हावा याच्यासाठी जन्माला घातलेला नाही. आम्हाला जातीवरचा अन्याय बंद सुद्धा झाला पाहिजे, कारण जी जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगते, जी जात अन्याय सहन करते ती सगळ्यात जास्त जबाबदार आहे आणि सगळ्यात जास्त दलिंद्री त्यांच्या पदरात पडते. अन्याय सहन करायचा नाही. मी आता विडाच उचललाय, दलित बांधवाला न्याय मिळत नाही, न्याय द्यायचा. प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसणार आहे त्याच्यावर. मुस्लिम समाजाला या न्याय मिळत नाही, त्यांच्यावरही अन्याय होतो. 12 बलुतेदारांनाही अन्याय होतो. आम्ही एवढे जण बसणार आहेत, ही सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. कारण त्यांना माहिती आहे पोरग इतकं बेकार आहे. यांनी जर ह्या 2-4 जाती एकत्र केल्या तर 100% राजकीय सत्ता या 2-4 जातीच्या हातात देईल. आणि यांनी जर त्यांच्या जाती हातात दिले ह्या 2-4 जातीच्या, आपला विषय आवरला. यांना फक्त मराठ्याकडेच जायचं, मत मराठ्यांचेच घ्यायची. सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचं, इकडून नाही तर इकडून. आणि जिरवायची कोणाची? मराठ्याची.
लाज वाटत नाही का व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांना? 4 दिवसापासून काय चाललंय? शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय. उद्या निवडून आल्या काय पडले काय? मराठ्यांचं योगदान आहेच. मराठ्यांशिवाय तुमचं पान हलत नाही. जोपर्यंत मराठी व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपला सकट पाया पडले. आज लागले माग. हे पहिल्यापासून असायचे. यांना कधीच उपकाराची जाण नाही. हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावर मायन हात नाही फिरवणार. हे निवडून येऊस्तरच तुमच्या हृदयात काळजात घुसणार. एकदा निवडून आले, सत्ता हातात घेतली, तेच काहीच तुमचं कापून टाकणार. कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच. हे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच. कारण सत्ता हस्तगत फक्त मराठ्यांच्या जीवावर करायची आणि मूर्ती मात्र मराठ्यांच्या पोराचे पाडायचे. पुन्हा सांगायचं मराठ्यांच्या नेत्याला, नाही नाही तो आमच्या विरोधात होता, तुमच्या पोराला नाही केलं, आम्ही त्या केलं. ज्या नेत्याला सांगते त्या नेत्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे. शेवटी तुझ्या जातीचं लेकरू आहे. ते 4 जण 4 पक्षात राहतात तरी ही जातीचंच काम करते. याचं भान आता इथून पुढे मराठा जातीला आणि मराठ्यांच्या नेत्याला असलं पाहिजे. माझ्याबद्दलचा विचार सोडून द्या. मी तुमच्या लेकराला आरक्षण द्यायला आणि तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर आहे. मी 8-9 महिने झालं घर सोडलंय. मी नाही मारायला भेटायला येऊ द्यायला कोणाकोणाला यायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी गुंडगिरी आहे ना, आमच्या सुद्धा राज्यात खूप खुंकार पोर आहेत. आमची बी औलाद छोटी नाहीये. मला बीड मध्ये नाही फिरू द्यायचं. तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे, याचं सुद्धा भान ठेवा. आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल, गुप्त बैठका घेऊन बोलाल, सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाकायला लावाल. नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच तुमचे पोरं करते हे आम्हाला पक्की माहिती मिळाली. तुम्ही काही करा, आम्हाला माहित होतं. मला नाही रोखू शकत कोणी. कारण महाराष्ट्रातला 6 करोड मराठा समाज मायबाप म्हणून माझ्या पाठीशी आहे आणि रक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. काय गरज नाही मला कोणाच्या रक्षणाची. माझा समाज रक्षण संरक्षण करायला खंबीर आहे. बघूयात, पण सावध राहा. किती दिवस सहन होत आहे बघू. आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे, ही समाजाची जबाबदारी. समाज वाचला तर आपण वाचू. समाज जगला तर नेत्याला किंमत हे मराठ्यांच्या. समाजात जगला नाही तर यांना त्यांच्या तिथं झाडून घ्यायला राहावं लागेल. यामुळे नेत्यांनी सुद्धा जर आजपासून शहाणे ऐकत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजूट दाखवायला सुरुवात करा. कारण यांनी आता तुमचे मतं घेऊन त्यांचं काम आता झालेलं आहे. आता 5 वर्ष मराठ्यांचा छळ करणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो, जरा रात्रीतून याच्यावरती सगळ्या मराठ्यांनी विचार करा. जात वाचली पाहिजे, लक्षात असू द्या. जात संपली, मराठ्यांचे नेते संपले म्हणून समजा. आरक्षणाचा विषय सोडून द्या. आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय जीनच मागे सरकणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांशी मी गद्दारी करत नाही आणि हिंचाही मागे सरकत नाही. शब्द आहे. 4 जूनला तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा मरण पुरुषाची मी हाक दिली. मी मरायला नाही भ्यात, काळजी करू नका. फक्त समाजाच्या मदतीला जात जा. कळाल्या बरोबर एकमेकाच्या साथीला उभा राहा. जात संपू देऊ नका. लेकराला शाळेतला कॉलेजला जाताना अडचणी येतात. तुम्ही एकमेकाच्या मदतीला जात नाहीत म्हणून तुमच्यावरती हे संकट उभा राहायला लागले. लेकराच्या पाठीमागे संकट ठेवू नका. आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरचे सगळे संकटच आपल्याला जाळून टाकायचे. एकजूट राहा. कोणी काय करत नाही. आपलं सत्ता जरी कोणाकडे असली तरी मराठ्यांच्या एकजुटी पुढे हिंमत नाही कोणाची वळवळ करायची. एकजूट राहा. आपल्या जातीला आपल्याला न्याय द्यायचा, आपली जात आपल्याला मोठी करायची. तुम्ही सगळ्यांनी पाठबळ द्या, आशीर्वाद ठेवा. मी माग हटत नाही. मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा. मी मराठ्यांना मोठं केल्याशिवाय आता माग हटत नाही. कितीही टोळ्या एकत्र येऊ द्या, सगळ्याच्या छाताडावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.
म्हणून दादा जरांगे पाटील या ठिकाणी काही व्यक्तींचा सत्कार करायचा आहे. खाली बसा, खाली बसून घ्या. म्हणून दादा जरांगे यांच्या हस्ते दत्ता